पानसरेंसोबत काय झालं तुला माहिती आहे ना? वर जाऊन विचार मग त्यांना. आमदार आहे घरात घुसून मारेन, हे शब्द शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचे. शिवाजी कोण होता या गोविंद पानसरे लिखित पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन करून ही शिवीगाळ या आमदारांनी केली. का तर या पुस्तकामध्ये पानसरे यांनी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला यावरती संजय गायकवाडांचा आक्षेप आहे. पण आता विषय असा आहे की गेले 37 वर्षांपासून महाराष्ट्र जे पुस्तक वाचतोय, ज्या पुस्तकाच्या लाखांच्या वर प्रती विकल्या गेल्यात, त्याचा राग संजय गायकवाड यांना आजच का आलाय? कॉम्रेड गोविंद पानसरेंनी लिहिलेल्या या अवघ्या 76 पानांच्या पुस्तकामध्ये खरंच छत्रपती शिवाजी महाराजांचा अनादर केलाय का, की या वादामागे काही वेगळंच राजकारण दडलंय? आणि पानसरे हे एकमेव होते का की ज्यांनी आपल्या राजांचा एकेरी उल्लेख केला होता? सगळ्याबद्दल चर्चा करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती. या पुस्तकामध्ये काय आहे, याआधी हा वाद नेमका काय आहे हे समजून घेऊया. बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या शीर्षकावरती आक्षेप घेतलाय. त्यांचा असा दावा आहे की पुस्तकाच्या नावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून त्याचा अनादर केलाय. म्हणून गायकवाड यांनी पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना अत्यंत अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केली. जीभ कापून टाकेन, घरात घुसून मारेन अशा धमक्या सुद्धा दिल्या. त्यांची कॉल ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावरती सगळीकडेच व्हायरल होते. या सगळ्यावरती प्रकाशक प्रशांत आंबी यांनी अत्यंत शांतपणे प्रकरण हाताळले, एकही उलट शिवी दिली नाही. नंतर पत्रकारांना आंबी असं म्हणाले की आम्ही पानसरेंच्या मुशीत तयार झालेले कार्यकर्ते आहोत, अशा धमक्यांना आम्ही भीक घालत नाही. हे पुस्तक 1988 पासून बाजारामध्ये आहे. आम्ही महाराजांचा इतिहास घराघरांमध्ये पोहोचवतोय. शिवाजी या नावामध्ये जो जी आहे तो आदरानेच वापरलेला आहे. तर गोविंद पानसरे यांच्या कन्या स्मिता पानसरे असं म्हणाल्या की लोकप्रतिनिधी असूनही स्त्रियांवरती अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ करणं हे त्यांना न शोभणारं वर्तन आहे. शिवाजी महाराज मुळातून न वाचता फक्त शीर्षकावरून आक्षेप घेणं चुकीचं आहे. प्रबोधनकार ठाकरेंच्या पुस्तकाचं नाव सुद्धा दगलबाज शिवाजी असं होतं. तर गणेश कोराडे यांनी तर 1949 मध्ये शिवाजी कोण होता याच नावाचं पुस्तक लिहिलंय. मग तिथे आक्षेप का घेतला नाही असाही सवाल उपस्थित केलाय. ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी तर बुलढाण्यामध्ये या पुस्तकाचं जाहीर वाचन करणार आहोत असं आव्हान सुद्धा दिलंय. कॉम्रेड गोविंद पानसरे हे महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीमधलं एक उत्तुंग व्यक्तिमत्व होतं. 16 फेब्रुवारी 2015 रोजी त्यांची कोल्हापुरामध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांनी लिहिलेलं हे पुस्तक फक्त एक 70 ते 75 पानांचं आहे. त्यांचं असं म्हणणं होतं की महाराजांना समजून घ्यायचं असेल तर भावनिकतेपेक्षा डोळसपणे त्यांच्या कार्याकडे पाहावं लागेल. आता येऊयात की या 70 ते 75 पानांमध्ये नक्की काय आहे. तर हे पुस्तक छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे विविध पैलू उलगडतं. महाराज हे इस्लाम विरोधी की सहिष्णू होते याबद्दल पानसरे यांनी पुराव्यासह असं लिहिलंय की छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदू होते, धर्मश्रद्ध होते, पण ते इस्लाम धर्माच्या विरोधात कधीच नव्हते. सुरतेची लूट झाली पण त्यांनी एकाही मशिदीला धक्का लावला नाही. उलट त्यांनी मशिदींना इनामे दिले. त्यांच्या सैन्यामध्ये अनेक मुस्लिम अधिकारी सुद्धा होते. खापी खान या मुस्लिम इतिहासकाराने हे लिहून ठेवलंय की महाराज कुराण ग्रंथाचा सन्मान करायचे. जेव्हा औरंगजेबाने जिझिया कर लावला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला पत्र लिहून असं खडसावलं होतं की ईश्वर हा केवळ मुसलमानांचा नाही आहे, तो जगाचा ईश्वर आहे. हिंदू आणि मुसलमान हे ईश्वरापाशी एक समान असतात. इतकंच नाही तर पानसरे यांनी असं लिहिलंय की रांझाच्या पाटलाचे हातपाय तोडणे असो की बेळवाडीच्या किल्ल्यावरती सावित्रीबाई देसाईंवरती अत्याचार करणाऱ्या सेनापतीचे डोळे काढणे असो, रयतेच्या लेकी सुनांची अब्रू हेच महाराजांचं प्राधान्य होतं. पानसरे विचारतायत की आज जे महाराजांचं नाव घेत आहेत ते स्त्रियांवरती अत्याचार करणाऱ्यांना पाठीशी का घालतात? थोडक्यात काय तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरती असलेले जाती धर्माचे पूट बाजूला काढून त्यांनी रयतेचा राजा सर्वांसमोर मांडलाय. संजय गायकवाड यांचा मुख्य आक्षेप होता एकेरी उल्लेखावरती. पण यावरती मुद्दा असा आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. लोक त्यांना प्रेमाने शिवाजी, शिवबा, शिवा असं म्हणायचे. आपल्या पोवाड्यामध्ये, गाण्यामध्ये आणि जय शिवाजी या घोषणेतही एकेरी उल्लेख हा आदरापोटी आणि जवळकीपोटी आहे, ना की अनादरपोटी. गोविंद पानसरेंनी हे पुस्तक 1988 मध्ये प्रसिद्ध केलं. 37 वर्ष हे पुस्तक चाललं पण आत्ताच याच्यावरती आक्षेप घेणं हे राजकीय हेतूने प्रेरित वाटतंय. या पुस्तकामध्ये पानसरे यांनी असं लिहिलंय की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला तत्कालीन सनातनी मानसिकतेने विरोध केला होता. त्यांना क्षुद्र मानलं होतं. पण महाराजांनी या सर्व मर्यादा तोडून रयतेचं राज्य स्थापन केलं. आजच्या काळामध्ये जे नवे वतनदार तयार झालेत, जे रयतेला लुटतायत आणि तरीही महाराजांचं नाव घेत आहेत, त्यांच्यावरती पानसरेंनी कडाडून टीका केली होती. बहुधा हीच टीका आजच्या राजकारण्यांना झोंबत असावी. त्यामुळे एखादं पुस्तक न वाचता फक्त त्यांच्या शीर्षकावरून लेखकाला किंवा प्रकाशकाला धमक्या देणं हे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेला धरून नाहीये. छत्रपती शिवाजी महाराज हे विचारांनी समजून घेण्याची गोष्ट आहे. पण कदाचित आजच्या काही राजकारण्यांना हे पुस्तक टोचत असावं.
पण तुम्ही कधी वाचलंय का हो हे पुस्तक? आणि त्यामध्ये तुम्हाला काही आक्षेपार्ह आढळलं का? असेल किंवा नसेल तरी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लगाव बत्तीला सबस्क्राईब करा.